नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, युनिक ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी. दर्जेदार शिक्षणासोबतच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवण. त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही. सर, दीपावलीचा सण काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. वाळूज औद्योगिक नगरी म्हणून ही ख्यातनाम औद्योगिक नगरी आहे आणि या भागामध्ये जे आहे ते नागरिक वसाहती बसलेले आहेत. तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपण एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काय आव्हान करणार? माझं नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील. प्रथम तर मी MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पोलिसाच्या दृष्टीने आज आपल्या इथं वाळूज हद्दीतले जे लेबर वर्कर असतील, इंजिनियर असतील, हे ऑल इंडिया भारतातले लोक या ठिकाणी राहतात आणि हे दीपावलीनिमित्त हे बाहेरगावी जाणार, सुट्ट्या लागलेल्या आहेत, हे बाहेरगावी जातात. तर जनतेला एकच आव्हान करायचे की तुम्ही बाहेर जात असताना घरात कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि जात असताना सर्व मौल्यवान वस्तू एक बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. दुसरी गोष्ट आहे की ती माहिती पोलिसाला कळवा की आम्ही 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी आम्ही आमच्या अमुक अमुक ठिकाणी या गावी जात आहोत. ती आम्हाला पोलिसाला माहिती द्या. पोलीस त्या ठिकाणी दिवसाची पेट्रोलिंग, रात्रीची पेट्रोलिंग, ज्या आमच्या वाहन करतात, ज्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात त्या ठिकाणी ते भेटी देतील की या ठिकाणी यांचं घर सुरक्षित आहे का, त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील. आणि पेट्रोलिंग केल्यामुळं काय होईल की आमच्या लक्षात येईल किंवा चोराच्या लक्षात येईल की वारंवार एखादे जर ही जे चोऱ्या करणारे असतात ही दिवसाही चोऱ्या करतात आणि रात्री करतात. त्याला दिवसाची घरफोडी, रात्रीची घरफोडी करतात. तर त्यांना दिवसा त्या ठिकाणी जर काही लोक जर आढळले आजूबाजूला तर ते काय करतात की त्या ठिकाणी रेखी करतात की या ठिकाणून रस्ता कसा आहे, कुठून येता येतं, कुठून जाता यायचं, आणि ते रात्री ते घर फोडतात. किंवा दिवसा जर त्या ठिकाणी वस्ती नसेल, काही नसेल तर दिवसा पण घरफोडी करतात. म्हणून सर्व जनतेला आव्हान आहे की तुम्ही जाताना घरात कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि जाताना सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवा की आम्ही 8 दिवसासाठी 4 दिवसासाठी आम्ही आमच्या गावी जात आहोत. त्याच्यावर आम्ही आमची पेट्रोलिंगचे वाहनं किंवा आमचे पेट्रोलिंगचे कर्मचारी त्या ठिकाणी व्हिजिट देतील. हा एक प्रश्न. दुसरा की तुम्ही ज्या गाड्या आहेत, मोटरसायकली आहेत, त्या मोटरसायकलीला हँडल लॉक लावा. त्याच्यानंतर दुसरे जे काही त्यांना लॉक मिळतात ते लॉक तुमच्या गाडीला समोरच्या चाकाला, मागच्या चाकाला 2-2 लॉक लावून ठेवा. तिसरी गोष्ट की त्या गाडीमध्ये पेट्रोल ठेवू नका. हे जर नाही ठेवलं तर तुमची गाडीसुद्धा सुरक्षित राहील, चोरी जाणार नाही आहे. आणि जात असताना लॉक व्यवस्थित लावा, सेंटर लॉक लावा, सगळ्या लॉक चांगले भारीचे लावा, साधे लॉक लावू नका, गोदरेजचे लॉक लावा जे तुटणार नाही. कडीकोंडा चांगला असल्याची खात्री करा. एखादे बिडाचे जे कडेकोंडे जे असतात, पितळी कडेकोंडे हे एका फटक्यात तुटणारे असतात, असे लावू नका. जे तुटणार नाही तुमच्या डबल लॉक करा, तुमची जाळी लावा, त्याला जाळीचा दरवाजा करा, घराचा दरवाजा करा. त्याच्यानंतर आपल्या वस्तीमध्ये किंवा आपल्या फ्लॅटमध्ये जे काही इतर लोक राहणारे असतात त्यांना सांगून जा की बाबा याच्यावर थोडंसं लक्ष ठेवा. आणि त्यांना जर लक्ष ठेवण्यास सांगा, काही अडचण आली तर पोलिसाला सांगा. आणि सर्व जनतेला जर रात्री बेरात्री शेजाऱ्याला जर कुठं आजूबाजूला काही तसा प्रकार वाटत असेल, एखादी काही संशयित व्यक्ती असेल तर 112वर सर्व जनतेला 112वर त्यांनी कॉल करावा. 112ला कॉल केल्या त्या ठिकाणी रात्री गाडी येईल
तुमचे नाव आम्ही कुठेही लिकेज करणार नाही. 112ला कॉल केल्यानंतर तुमचं नाव लिकेज होणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ पोलीस मदत मिळेल आणि होणारी घटनाही टळल्यास आहे. त्याच्यामुळे जनतेला आवाहन करू इच्छितो की तुम्ही या दिवाळीचा सण हा तुमच्या सणासारखा उत्साहाने साजरा करा, बिनधास्त करा. तुम्ही घरात कुठली मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि आपल्या गावी बिनधास्त कुठलीही काळजी न बाळगता जा. परंतु या सर्व बाबीचा विचार करून आपल्या घरात कुठल्याही पाठीमागं, नाहीतर आपण आपल्या गावी जासाल पण आपलं लक्ष पूर्ण आपल्या घरी राहणार. अशी कुठलीही ही मौल्यवान वस्तू किंवा चीज वस्तू किंवा ज्या आपल्या काही जे पेपर्स असतात ही त्या ठिकाणी ठेवू नका. लॉकरमध्ये ठेवा आणि दिवाळीचा सण साजरा करा. परत एकदा दीपावलीच्या MIDC पोलीसतर्फे हार्दिक शुभेच्छा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.